NIA कडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पोलिसांनी सरफराज मेमनला अटक केलेली आहे। आता महाराष्ट्र ATS आणि NIA अर्थात राष्ट्रीय तपास एजन्सी कडून त्याची चौकशी केली जाणार आहे। भारतामध्ये घातपाती कारवाया करण्याचा त्याचा मनसुबा असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। आणखी एका हल्ल्याच्या षडयंत्राचा पर्दाफाश। संशयित सरफराज मेमन NIAच्या हाती। इंदूरमधून संशयित सरफराजला घेतलं ताब्यात। सरफराज विषयी NIAनं जारी केला अलर्ट। छायाचित्रात दिसत असलेली ही व्यक्ती NIAच्या दप्तरी भारताची शत्रू आहे। त्याचं नाव आहे सरफराज मेमन। NIAनं मध्य प्रदेशमधल्या इंदूर पोलिसांच्या मदतीनं सरफराजला ताब्यात घेतलंय। खरं तर सरफराज विषयी NIAनं मुंबई पोलिसांना सतर्क केलं होतं। मुंबईमध्ये एका कुख्यात गुन्हेगाराचा वावर असल्याचं NIAनं मुंबई पोलिसांना पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद केलं होतं। तसंच सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला होता। हा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस दल अधिक सतर्क झालं होतं। त्या मेल सोबत NIAनं सरफराजचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट मुंबई पोलिसांना पाठवलेला होता। सरफराज देशासाठी घातक असल्याचं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं होतं। जांच एजेंसी NIA ने महाराष्ट्र पुलिस और मध्य प्रदेश पुलिस को जानकारी दी थी कि एक संदिग्ध है जिसका नाम सरफराज मेमन बताया जा रहा है। वो काफी ज्यादा खतरनाक इंसान है और बाकायदा महाराष्ट्र पुलिस और मध्य प्रदेश पुलिस इसकी पूरी जांच पड़ताल करे कि आखिर वो कहाँ है और किस हालात में है। ये जानकारी मिलने के बाद महाराष्ट्र ATS जो काफी ज्यादा एक्टिव हो गई थी, महाराष्ट्र ATS ने कई टीमें बनाकर सरफराज मेमन के बारे में जानकारी निकाली। NIAला सरफराज विषयी सूत्रांकडून माहिती मिळाली होती। त्यानंतर NIA आणि पोलिसांनी सरफराजला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला होता आणि या सापळ्यात तो अलगद अडकलेला आहे। सरफराज मेमन 12 वर्ष हाँगकाँगमध्ये होता। पाकिस्तान आणि चीनकडून त्यानं दहशतवादाचं ट्रेनिंगही घेतलंय। सरफराज जवळपास 15 वेळेला चीन आणि हाँगकाँगला गेलाय। त्याच्या पासपोर्टवरून ते उघड झालंय। तो भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। इंदूरमधनं ताब्यात घेण्यात आलेल्या सरफराजची आता मुंबई ATS कडून चौकशी केली जाणार आहे। इंदूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या 4 वर्षांपासून सरफराज इंदोरमध्ये राहत होता। इंदूरमधनं सरफराजला अटक केल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रांनी गुन्हेगारांवर लगाम लावण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस आणि तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे। NIA का जो इनपुट मिला था उससे ये सरफराज को इंदौर की पुलिस ने हिरासत में लिया है। ये मध्य प्रदेश है, यहाँ कोई भी संदिग्ध व्यक्ति अपनी इस तरह से गतिविधि में संलग्न रहेगा तो उसको नहीं छोड़ेगी पुलिस। पुलिस तत्काल गंभीरता से जांच कर रही है और जांच के बाद जो भी तथ्य आएंगे उसके तहत सख्त कार्रवाई की जाएगी। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरफराज मेमन नेहमी देशाबाहेर जात असल्याचं समोर आलेलं आहे। देशातल्या अनेक राज्यात त्याच्या लपण्याच्या जागा असल्याची शक्यताही तपास यंत्रणांकडून वर्तवली जाते। सरफराज 2007 मध्ये इंदूरच्या खजरानामध्ये राहायला आलेला होता। इथलं घर विकल्यानंतर तो चंदननगरमध्ये शिफ्ट झाला होता। आता पोलीस सरफराजकडे कसून चौकशी करत असून ATS आणि NIA कडून त्याची आणखी चौकशी केली जाणार आहे। विवेक गुप्ता, न्यूज 18 लोकमत, मुंबई।